मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा तिसरा. प्राकृतिक रचना व जलप्रणाली. भौगोलिक स्पष्टीकरण. भारत. आकृती 3.1 मध्ये भारताची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह. हिमालय. हिमालय हा अवार्चिन वली पर्वत आहे. तजाकिस्तानमधील पामीरच्या पठारातून हिमालय पूर्वीकडे पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालय पसरला आहे. हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अवार्चिन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृह हिमालय, हिमाद्री व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अवार्चित ते प्राचीन अशा आहेत. यात पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, काश्मीर हिमालय, मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय, आसाम हिमालय असेही भाग केले जातात. उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाब पासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदान प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा व ब्रह्मपुत्रा प्रणालीची त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. आकृती 3.3 पहा. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट आहे. मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयनाकार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. द्वीपकल्प उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदान सीमांकित करणारी पठाराची शृंखला, मध्य भागातील विंध्य, सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. किनारपट्टीचा प्रदेश भारताला सुमारे 7,500 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोनही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळतात. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. द्वीपसमूह भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येक एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. बहुतांश लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे.
अंदाज समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे. या समूहाला बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले अति उंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्याचा ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदान अभावाचे आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझील प्राकृतिक भाग पुढील प्रमाणे आहे: उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह. उच्चभूमी दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलमध्ये पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावाने केली जाते. ब्राझील व गियाना लाड क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडील फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्यांची उंची 3014 मीटर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असेल तर ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरात मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावर पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात येतो. अजस्त्र कडा हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याच्या हवामानावर होणारे परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यांमुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. लाओ पावलो तो पोर्तो ॲग्रेलच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे वातविन्मुख प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशात उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुर्कोश असे केले जाते. किनारी प्रदेश ब्राझीलला सुमारे 7400 किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नार्डेपर्यंतचा किनारी उतार अटलांटिकचा किनारा असे म्हणून येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यापासून पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनचे अनेक नद्या आहेत. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजो बेट, माराजो उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत. माराजो हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅटिस नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात सर्व फ्रान्सिस्को ही मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेली पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्यांचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांमुळे होते. मैदानी प्रदेश ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नदीचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागातून खूप रुंद 1300 किमी असून 2 उच्चभूमी खूप जवळ येतात. तेथे ही रुंदी 240 किमी इतकी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नदीच्या उगमाकडील भाग. पॅराग्वाचे उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅटानला हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅटानला हा एक दलदलीचा प्रदेश म्हणून तो ब्राझीलमधील माटो ग्रॉसो दो सुल राज्यात आहे. पॅटनलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारे बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारे बेट हे संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किमीपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकणद्वीप म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला? प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेली पुळण होय. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्यांची लांबी 200 किमीपेक्षा जास्त आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांचे खोरे आहेत. ॲमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉन नदीच्या उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेचे पूर्व उतारावर होते. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. त्यामुळे नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारे वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉनच्या नदीच्या पात्रात मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किमी आहे. तुमच्या गावापासून 150 किमी अंतरावरील एखादे गाव विचारात घ्या, म्हणजे या अंतराचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किमी अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे 250 किमी लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पॅरानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. परागुआकू नदी साल्वडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते. भारत जलप्रणाली.
उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हिमालयातील नद्या. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या 12 वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहाचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालय म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज आहे. ही मानसरोवर जवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाचा संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदी उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहय हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती स्थांगपो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्विकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत. द्विकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्विकल्पाचा पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्विकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका नसतो. या नद्या हंगामी स्वरूपात आहेत. माहीत आहे का तुम्हाला, केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पच्छजल साचले आहे. या पच्छजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते पण प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारे प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे साखरेचे आहेत. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्याजवळ येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहणाऱ्या असे मानले जाते. महानदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रात कच्छच्या आकारात मिळते. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. द्विकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागरात पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. याच गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर आहे. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतीय दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनाचा उपयोग केला गेला आहे. चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 4 हवामान. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. जसे
विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांपासून या देशात पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे येथे अत्यंत पाऊस पडतो. ब्राझीलमध्ये हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशात अवर्षण चतुष्कोण असेही संबोधतात. तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे, तर दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान तुलनेने कमी आहे. या ऋतूनुसार विविधता आढळते. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे अवर्त निर्माण होत नाहीत. म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित असतात. या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधता येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. या भागात हवेचे तापमान जास्त असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 ते 28 सेल्सिअस एवढे असते. तर उच्चभूमीय प्रदेशात हवामान थंड असते. समुद्राच्या किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिमी पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिमीपर्यंत पाऊस पडतो. भौगोलिक स्पष्टीकरण. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. देशाच्या माध्यमातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. तसेच ते दक्षिणेकडे वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान 40° खाली असते. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र किनारपट्टीपासून उंची यांमुळे निर्माण होते. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्रपाटीपासून उंची यामुळे निर्माण झाले आहे. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारी अतिथंड वारे अडवले जातात. त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात. पंजाबचा मैदानी प्रदेश हा राजस्थानचा थर वाळवंटाचा उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यांमुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो. परंतु घाटांच्या वात विन्मुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. हे वारे अरवली पर्वतरांगा समांतर वाहतात. त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात. त्याच बाष्पधारण शक्ती वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडे हे वारे हिंदी महासागराकडे पडतात. द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ असतो. भारताचे एकूण हवामान वर्षभर उष्ण असते. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सामना या देशाला बरेचदा करावा लागतो. भारतीय हवामानशास्त्राने भारतात 4 ऋतू मानले आहेत: उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा, हिवाळा. हे माहीत आहे का तुम्हाला? राजस्थानातील गंगाधर येथे जून महिन्यात 50° सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते. कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान 48 सेल्सिअस इतके असते. मेघालयातील खासी जिल्ह्यातील मोसिनराम 11 माहीत आहे का तुम्हाला? राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यात 50° सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते. कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान 48 सेल्सिअस इतके असते. मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मोसिनराम 11,872 मिमी व चेरापुंजी 11,777 मिमी ही 2 ठिकाणे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे आहेत. पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 120 मिमीपेक्षा कमी आहे. मान्सूनच्या परतीच्या काळात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. माहीत आहे का तुम्हाला? ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. या भागात हिमवृष्टी होत नाही, परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात
अशा वेळी या प्रदेशात हिमवृष्टी होते. 1879, 1957 व 1985 या वर्षी हिमवृष्टी झाल्याच्या नोंदी आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 5. नैसर्गिक वनस्पती व प्राणी. भौगोलिक स्पष्टीकरण. भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो. विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जातो. त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो. ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात. त्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो. त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते. वनांच्या ऐवजी विविध प्रकारे गवच, खुरटी, झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आढळतात. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यामध्ये सदाहरित, निमसदाहरित, शुष्क इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. येथे पाऊस ब्राझील रबर, महोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष व आमर, ऑर्किड वनस्पतींच्या अनेक प्रजाती आढळतात. ब्राझीलमधील सदाहरित वर्षांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते. म्हणूनच या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. उदाहरण महोगनी, शिसव, रबर इत्यादी. या वनात अनेक प्रकारच्या वेली आहेत. या वनात सर्वाधिक जैवविविधता आढळते. भारतात 1000 ते 2000 मिमी पर्जन्याचा प्रदेशात पानझडीची वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. उदाहरण साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी वनस्पती या वनात आढळतात. भारतात ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात. उदाहरण खैर, बाभूळ, खेजडी तसेच कोरफड, घायपात इत्यादी निवडुंगांचे प्रकार देखील आढळतात. किनाऱ्यालगत दलदलीच्या प्रदेशात खाड्या व खाजणांचा भाग असतो. तेथे क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी समुद्रकाठची वने आढळतात. त्यांना सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने असे म्हणतात. या वनस्पतींचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. अतिउंची प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचीपूर्ण वृक्षांची वने व पायथ्यालगतची मिश्र वने आढळतात. त्यामध्ये सूचीपर्णी तसेच पानझडी वृक्ष आढळतात. या वनात साल वृक्षाचे प्रमाण जास्त असते. भौगोलिक स्पष्टीकरण. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाचे विविधता अधिक आढळते. पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. माशांच्या प्रजातींमध्ये समुद्रातील स्वॉर्डफिश तसेच नदीतील पिरान्हा व गुलाबी डॉल्फिन हे मासे देखील येथील वैशिष्ट्ये आहेत. कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी. विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लोमिंग या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. लक्षावधी प्रकारचे कीटक सुद्धा येथील वैशिष्ट्ये आहेत. या विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहेत. वन्य प्राण्यांचे बेकायदेशीर तस्करी, स्थलांतरित शेती, रोका, निर्वनीकरण, प्रदूषण इत्यादींमुळे होणारा पर्यायाचा ऱ्हास अशा समस्या ब्राझीलमध्ये आहेत. त्यामुळे अनेक स्थानिक वन्य नामशेष होत आहेत. माहीत आहे का तुम्हाला, सन 2016च्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील सुमारे 5831 चौकिमी भूभागाचे निर्वनीकरण एकाच वर्षात झाले होते. भौगोलिक स्पष्टीकरण. वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतातही प्रचंड विविधता आढळते. भारतात वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एक शिंगी गेंडा आढळतो. वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवे व उंट आहेत. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते, याक आढळतात. द्विकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, अनेक प्रकारची हरणे, काळवीट, माकड इत्यादी प्राणी आढळतात. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. वनप्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविध रंगी पोपट, पाणथळ, जागी, बोदके, बगळे व गवताळ प्रदेशात माळढोकसासारखे पक्षी आढळतात. भारत हा वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो. प्रदूषण, तस्करी व निर्वनीकरण यांमुळे वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती भारतातून नष्ट झाल्या आहेत. उदाहरण चित्ता. वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राण्यांची तसेच पक्ष्यांची अभयारण्ये व राखीव वने यांचे जतन केले आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 6. लोकसंख्या. कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करूया. भौगोलिक स्पष्टीकरण. भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील क्रमांक 2चा देश आहे. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र व्यापतो, परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात आहे. जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौकीमी होती. भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते. शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. उदाहरणार्थ उत्तरेकडील मैदानी प्रदेश दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू इत्यादी. या उलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क, वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्रे जेथे सुविधांचा अभाव असतो अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. जनगणना 2010 नुसार सुमारे 19 कोटी लोकसंख्येसह ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा देश जगात 5व्या क्रमांकावर आहे. पृथ्वीच्या भूभागांपैकी 5.6% भाग ब्राझीलने व्यापला आहे. मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त 2.78% लोकसंख्या या देशात आहे. त्यामुळे या देशात लोकसंख्येची सरासरी घनता 23 व्यक्ती प्रति चौकीमी एवढी आहे. ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या 300 किमी रुंदीच्या पट्ट्यात आढळते. हा दाट लोकसंख्येचा प्रदेश ब्राझीलच्या किनारपट्टीजवळील सखल भाग आहे. त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल आहे. हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनला आहे. सुपीक जमीन व संसाधनाच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराटी झालेली दिसते. परिणामी या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. या उलट ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वने यामुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे येथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. ब्राझीलचा मध्य व पश्चिम भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यमरूपी आढळते. भौगोलिक स्पष्टीकरण. दोन्ही देशाच्या संदर्भात लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची खालील वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे. ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांच्या संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे. भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तर चढ उतार झालेला पाहण्यास मिळतो. 1991 नंतर लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झाली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलगी वाचवा व मुलगी शिकवा या विचाराची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्येच्या वय रचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे
वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात परिस्थिती वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झाले आहे. भारतात अजूनही तशी स्थिती नाही. 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 18.2 कोटीने वाढली. भारतातील लोकसंख्येच्या वाढीचा दर 1971 पर्यंत जास्त होता. त्यानंतर हा दर स्थिरावला. वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे. ब्राझीलच्या आलेखाचे निरीक्षण करता असे लक्षात येते की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढच्या 2 दशकात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि जीवनसत्वयुक्त मुबलक आहार मिळू लागला. आयुर्मान वाढू लागले की आयुर्मान वाढू लागते. विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होते. हे माहीत आहे का तुम्हाला? भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर 10 वर्षांनी जनगणना होते. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये IBGE म्हणजे ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स या संस्थेकडून दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. या दोन्ही देशातील पहिले जनगणना सर्वेक्षण 1872 साली झाले. भारताची जनगणना दशकारंभी होते. 1961, 1971. ब्राझीलची जनगणना दशकांती होते. 1960, 1970. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.